नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे काही गोंदियामध्ये आहे। या कॉलेजमध्ये जर तुम्ही बीएससी नर्सिंग कोर्ससाठी ऍडमिशन करायचा विचार करताय तर तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे 2026 मध्ये याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला तुमची कॅटेगरी शेअर करणार आहे, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून किती पर्सेंटाइल स्कोर तुम्हाला या कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं हे शेअर करणार आहे। पर्सेंटाइल स्कोर बरोबरच किती एसएमएल नंबर पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे याची पण मी सविस्तर माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर तुम्हाला एसएमएल लिस्ट काय आहे हे माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला एसएमएल लिस्ट एक सविस्तर व्हिडिओ डेफिनेटली शेअर करेल। आता जर आपण सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला तर 79 पर्सेंटाइलवर 2025 ला सीट अलॉटमेंट झालं होतं, तर तुम्ही हा एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात। पण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून गव्हर्नमेंट कॉलेज जर इन्क्रीज झाले तर हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही काउन्सिलिंगचा फॉर्म भरला आणि तुम्ही चॉईस फिलिंगसाठी एलिजिबल असाल तर तुम्ही ह्या कॉलेजला तुमच्या चॉईसनुसार चॉईस फिलिंग मध्ये टाका, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। जर आता आपण एसएमएल नंबरचा विचार केला तर 6043 म्हणजे तुम्ही काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करणार आहे आणि त्या फॉर्म मध्ये तुमचं नाव 6043 नंबरला जरी आलं तरी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियामध्ये बीएससी नर्सिंग कोर्सला सीट अलॉटमेंट होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर जर आता आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर एसटी कॅटेगरीमधून 93 पर्सेंटाइल आणि 1751 पर्यंत सीट अलॉटमेंट झालेले आहे। पीजे कॅटेगरी 93 पर्सेंटाइल स्कोर आणि 1880 एवढ्या एसएमएल नंबर पर्यंत सीट अलॉटमेंट झालेले आहे। एनटीबी कॅटेगरी 97 पर्सेंटाइल आणि 586 एसएमएल नंबर, एनटीसी कॅटेगरी मधून 92 पर्सेंटाइल स्कोर आणि 2066 एसएमएल सीट अलॉटमेंट झालं होतं। एनटीबी कॅटेगरी मधून 88 पर्सेंटाइल 3465 वर सीट अलॉटमेंट झालेले आहे। ओबीसी कॅटेगरीसाठी 97 पर्सेंटाइल आणि 730 एसएमएल नंबर या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेले 2025 मध्ये। एसीबीसी कॅटेगरी मधून 75 पर्सेंटाइल 7269 वर सीट अलॉटमेंट झालेले आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून 63 पर्सेंटाइल स्कोर आणि 10,064 एवढ्या रँक या ठिकाणी सीट अलॉटमेंट होताना दिसून आलं होतं आपल्याला 2025 मध्ये। ओपन कॅटेगरीसाठी 90 पर्सेंटाइल आणि 2785 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात। जर तुमच्याकडे डिफेन्स 1 चं रिझर्वेशन असेल तर 76 पर्सेंटाइल 6954 एवढा एसएमएल नंबर, डिफेन्स 2 साठी 78 पर्सेंटाइल 6454 सीट अलॉटमेंट झालं होतं। डिफेन्स 3 मधून 97 पर्सेंटाइल 560 या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं। आणि जर तुमच्याकडे फिजिकल हँडिकॅपचं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी 9707 पर्यंत सीट अलॉटमेंट झालेलं आहे 66 पर्सेंटाइल स्कोरवर। हिल एरिया झालं, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर झालं आणि आयक्यू कोटेची सीट तुम्हाला गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये बघायला भेटत नाहीत, हे तुम्हाला आठवण ठेवणं आहे। तर हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि बाकी कॉलेजचे असेच कट ऑफ व्हिडिओ किंवा फी स्ट्रक्चरचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी या चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंग रिक्वायरमेंट असेल किंवा जेवढे काय बीएससी नर्सिंगचे कॉलेज आहेत गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट तर त्यांची तुम्हाला अशा प्रकारे कट ऑफ लिस्ट हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।